या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, तुम्ही सुद्धा या ठिकाणी जंतर मंतरवर गेलेला होतात, वांगचुन यांची भेट घेतलेली होती। आज ही परिस्थिती पाहिल्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया आहे? वांगचुकजी यांना भेटल्यानंतर म्हणजे अगदी रात्री उशिरापर्यंत मी जंतर मंतरवर होते। मी आता पहाटेच्या फ्लाईटने इकडे पुण्याकडे आलेली आहे। त्यांची तब्येत जी होती ती चिंताजनक होती हे खरं आहे, परंतु त्यांच्या सोबत आंदोलकांच्या वतीने एक मोठी डॉक्टरांची टीम तिथे होती आणि डॉक्टरांची टीम त्यांना आवश्यक असणाऱ्या त्या सगळ्या वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रयत्न करत होती। असं सगळं असताना ज्या पद्धतीचं आता हे गलिच्छ राजकारण केलं गेलंय हे अतिशय म्हणजे चीड आणणारी गोष्ट आहे। एका लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकांचा आवाज जर अशा पद्धतीने दडपला जाणार असेल तर हे भयंकर आहे। म्हणजे सरकारच्या वतीने कुणीही बोलणी करत नाही। एक माणूस 20 दिवसांपासून उपोषण करतो, त्याच्यासोबत 15 ते 20 मुलं उपोषण करतात, त्यांच्या जीवाशी खेळ केला जातो। त्यांच्याशी बोलावं, किमान संवेदनशील पातळीवर बोलावं एवढं सुद्धा सरकारला वाटत नाही। आणि जर 20 तारखेचं होऊ घातलेलं आंदोलन दडपण्यासाठी सरकारला हे सगळं करावं लागत असेल तर सरकारची ही चूक आहे। 20 तारखेचं आंदोलन ते दडपू शकत नाहीत, तो मार्च दडपू शकत नाहीत। माझ्या पक्षाच्या वतीने आज ठाकरे तिकडे उपस्थित राहणार होते। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे या आंदोलनासाठी आज असणार होते। उद्या आझाद मैदानावर आम्ही या संबंधाने आमचं एक आंदोलन नियोजित केलेलं आहे आणि ते आंदोलन होणार आहे। त्यामुळे यांच्या दडपशाहीचा काही फार परिणाम होईल आणि या दडपशाहीने लोक माघार घेतील असं अजिबात नाही। सुषमाताई, काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत जोडले गेलेले होते। त्यांनी एक फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला। ते असं म्हणाले की राहुल गांधींचा त्यांनी दाखला दिला की राहुल गांधी नीट पेपर फुटीवर कडाडले, पण तिथं जाऊन वांगचुन यांची भेट घ्यावी अशी इच्छा राहुल गांधींना झाली नाही। आणि दुसरा एक मुद्दा, विरोधकांची तलवार म्यान होताना दिसतेय असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, याला काही अर्थ नाही, हे सगळं हास्यास्पद आहे। एक लक्षात घ्या, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही आंदोलनाची मागणी होती आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कोण घेऊ शकतो? ते राहुल गांधी घेऊ शकत नाही। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्याची जी सगळी क्षमता आहे ती सरकार पक्षाकडे आहे। त्यामुळे राहुल गांधी तिथे पोहोचले की नाही यावर चर्चा करण्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या वतीनं का कोणी पोहोचलं नाही यावर खरे प्रश्न विचारले पाहिजेत। जर खरीच या आंदोलनाबद्दल सहानुभूती असेल आणि या आंदोलनाचे समर्थक कोणी असतील तर त्यांनी हा थेट प्रश्न विचारला पाहिजे की सरकारच्या वतीने का कोणी पोहोचलं नाही। जे लोक राहुल गांधी पोहोचले नाही किंवा हा पोहोचला नाही तो पोहोचला नाही असे म्हणून विरोधकांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतात, मुळात ते लोक एका अर्थाने कदाचित ते भाजपाचं समर्थन करत आहेत का? कारण भाजपा चुकली हे ठामपणे बोला ना, सांगा ना सगळेजण। विरोधकांकडे कसले बोट दाखवताय? अगदी सुषमाताई, अभिजित दिपकेंचा या सगळ्या घटनेनंतर बाईट समोर आला, प्रतिक्रिया आली। त्यांनी असं म्हटलं की सोनम वांगचुन यांना शिवीगाळ करून घटनास्थळावरून घेऊन गेले। या ठिकाणी आमची डॉक्टरांची टीम होती, पण तिथं आलेले जनरली 7:45 वाजता त्यांचं चेकअप व्हायचं, पण आज मात्र अचानक लवकर आली त्या ठिकाणी टीम आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं की कोर्टाची ऑर्डर आहे, आम्हाला न्यावं लागेल। पण नेत असताना शिवीगाळ करण्यात आली असा त्यांनी थेट आरोप केलाय। हे परवा दिवशी आम्ही चित्र बघितलं होतं की तिथे डॉक्टर तपासणीसाठी यायचे आणि आम्ही घेऊन जातोय म्हणायचे, परंतु वांगचुकजी यांनी या गोष्टीला सातत्याने विरोध केला। आपण त्यांचं परवाचं जर ट्विट बघितलं तर ते परवालाही सांगत होते की आय एम नॉट इन गुड शेप बट आय एम नॉट इन सो बॅड सिच्युएशन, की ठीक आहे माझे व्हायटल सिम्पटम्स थोडेसे वर खाली आहेत, सगळं ठीक आहे, परंतु माझी काळजी घ्यायला इथे पुरेशी डॉक्टरांची टीम आहे, आंदोलकांच्या वतीने डॉक्टरांची टीम आहे आणि तुम्हाला आंदोलन दडपायची गरज काय? मुळात जर तुम्ही तिथे येऊन जर बोललात आणि आंदोलकांच्या मागण्या काय त्यावर चर्चा केली
तर तोडगा निघू शकतो ना. हम्म. त्याच्यासाठी तुम्हाला ही पद्धत कुठली आहे, ही राक्षसी पद्धत तुम्हाला का अवलंबावी लागते? अगदी अगदी मुद्दा लक्षात येतोय. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.